आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। भाजप देवाभाऊंच्या पाठीशी आहेच, पण राज्यातील इतर राजकीय पक्ष कसे चालणार हे देखील देवाभाऊच ठरवतात, असं वक्तव्य करत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन वाद निर्माण केला। यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्यात। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी जर उठाव केला नसता तर सेना भाजप युती टिकवण्यासाठी हा उठाव झाला होता आणि ती भूमिका घेतली होती आणि त्यामुळेच भाजप सत्तेत आलंय। भाजपाला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला, त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे, असं मोठं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं। मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22 ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022 ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची युती, त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली। तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना 2019 ला, आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती। नाही, मला वाटतं आता एकमेकांमुळे सत्तेत आहोत। आता हा विषय कात्याकूट करण्याचा नाही आहे, परंतु मला वाटतं जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी माझं तुझं करण्यात वेळ घालू नये। निदान मॅच्युअर्ड नेते आहेत, मी शंभूराजेंना मॅच्युअर्ड नेता समजतो, तर मला वाटतं तशा प्रकारच्या भूमिका अपेक्षित आहेत। दरम्यान याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले होते तेही ऐकूयात। 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं। दरम्यान लोढांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावले, पाहूयात। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरं आहेत, ते म्हणतील त्या पद्धतीने ही दोन्ही पक्ष वागतील। त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे, दिगी बिल्ली अशी त्याची अवस्था आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्ष म्हणजे अणभिज्ञ सम्राट झाले आहेत, ते त्यांना आता कोण थांबवू शकत नाही। त्यांना जनता रस्त्यावर उतरून त्या दिवशी पाहू आता काय अति तिथं माती होणार आहे, हे अति चाललेलं आहे। पुढची बातमी पाहूया। उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मतदार यादीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि ठाकरेंनी सरकारला डिवचलाय। मतदार याद्यातील घोळावर कुणीही बोलत नाही, तर निवडणुकीमध्ये गडबड आणि घोटाळे सुरू असून कोर्टानं मतदार यादीतील घोळावर लक्ष घालावं अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। दरम्यान सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरत आहे असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। या अधिवेशनामध्ये सरकारनं विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची मागणीही ठाकरेंनी केली आहे। दरम्यान यावेळी बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरूनही टीका केली आहे। उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे तातडीने बरखास्त करा अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। महायुतीतील सर्व पक्षाचा मालक एक आहे, तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। दरम्यान आता या ठाकरेंच्या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते, एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते आणि
जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात त्या बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये. पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे. जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात, आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे. होता त्या ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या. आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाहीये. स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची, या दिशेने वाटचाल सुरू आहे. दरम्यान या आरोपावर प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ऐकूया. उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या पायाखाली काय जळतंय, आपल्या पक्षाची वाताहत झाली, जरा पक्षात तुम्ही डोकं घाला. विरोधी पक्षाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतः आपण का घसरतोय, का मागे जातोय, का मराठी माणूस आपल्याला फेकून देतोय, मला वाटतं त्याचं आकलन केलं तर त्यांच्या पक्षहितासाठी बरं राहील.